श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांना ही दीपावलीच नाही तर संपूर्ण वर्ष समृद्धी भरभराटीचं ऐश्वर्याचं आणि आरोग्यदायी जाऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन मी आलेले आहे की लक्ष्मी पूजा उद्या नेमकी किती वाजता करायची. कारण अमावस्या तर आज सुरू झालेली आहे दुपारी 3:31 आणि आज संध्याकाळ पूर्ण अमावस्या असूनही अमावस्या आज असून पूजा कधी करायची हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. तर हे बघा, आपल्याला लक्ष्मीपूजन आज तर कुणी केलेलं नाहीये. नरक चतुर्दशी आणि अमावस्या दुपारी सुरू झालेली आहे आणि उद्या दुपारीच अमावस्या संपत आहे. 4 वाजता अमावस्या संपत आहे. मात्र ज्यांना अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन करायचं आहे त्यांनी दुपारी सुद्धा लक्ष्मीपूजन करू शकता. दुपारी 4च्या आत 12 नंतर तुम्ही लक्ष्मीपूजन 12:30-1 नंतर सुद्धा करू शकता. मात्र ज्योतिषशास्त्रापेक्षाही मी तुम्हाला असा सजेस्ट करेन. आता मी स्वतः कधी करणार आहे तर लक्ष्मी घरी येण्याच्या टायमिंगला, जरी अमावस्या संपत असेल तरी संध्याकाळी 6 ते 9 केलेली पूजा ही जास्त चांगली राहील आणि त्या मुहूर्तावर केलेली पूजा जास्त फलित जाईल असं माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे. ह्याच्याहून माझ्यापेक्षा जे कोणी मोठे असतील, गुरुजन असतील, त्यांचं तुम्ही ऐकलं तरीही चालेल किंवा तुम्हाला अजून काही कल्पना असेल त्या पद्धतीने तुम्ही केलं तरीही चालेल. पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की दुपारी 4 पर्यंत केलीत तर तुमची अमावस्या काळापर्यंत पूजा होणार आहे. ज्यांना अमावस्या काळात आपलं प्रत्येक वर्षीचं लक्ष्मीपूजन हे अमावस्या काळामध्ये असतं, फक्त या वर्षीचं लक्ष्मीपूजन आपलं अमावस्या काळामध्ये येत नाहीये. त्यामुळं आपल्याला उद्या दुपारी 4च्या आत किंवा मग सरळ आपल्याला संध्याकाळी 7 हे सुंदर टायमिंग आहे. 6:30ला पूजा मांडून ठेवायची. बरोबर 7 वाजता आपली लक्ष्मीला आपल्या पंचामृताने आपण स्नान घातलं पाहिजे. गणपतीला स्नान घातलं पाहिजे आणि जे काही कुबेर देवता आहेत त्यांना स्नान घातलं पाहिजे. मातीची जी आपली मूर्ती आपण ठेवत असतो ती मातीची मूर्ती असते, तिची पूजा आपण विधिवत जी नुसतं शिंपडून पाण्याने त्याची पूजा आपल्याला करायची आहे. म्हणजे बरोबर 7ला तुमची पूजा चालू झाली पाहिजे. तोपर्यंत सगळी साफसफाई, सगळ्यात आधी उद्या घर कंप्लीट साफ करा. मी सुद्धा आता दिवाळीची साफसफाई केली आहे, तरीही सकाळी उद्या संपूर्ण घराची एकदा साफसफाई करणार आहे. स्वच्छ पूर्ण घर गोमूत्राच्या पाण्यानं तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तुम्हाला तुरटी घालायची आहे, त्याचं पाणी करायचं आहे आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून सगळ्या घरात तुम्हाला तुरटीचं पाणी फिरवायचं आहे. म्हणजे तुरटीचं पाणी स्प्रे करायचं आहे किंवा फुलानं शिंपडायचं आहे. घर शुद्ध स्वच्छ झालंच पाहिजे. त्यानंतर अंगण अत्यंत मोहक सुंदर झालं पाहिजे. सारवायची जागा असेल, मातीची जागा असेल तर अवश्य गाईच्या शेणाने सारवा. पण हल्ली अशी घरं बघणं म्हणजे दुर्मिळ होत चाललेलं आहे. आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो. फ्लॅटच्या समोरची आपली जी जागा असेल ती स्वच्छ पुसून घ्या आणि थोडंसं हळदीचं लेपन आठवणीनं, जरी मार्बलचा उंबरा असेल तरीही हळदीचं लेपन करा आणि लाकडी उंबरा असेल तरीही हळदीचं लेपन करा. आणि दरवाजा स्वच्छ पुसा, धुवा, काय असेल ते जे तुमच्याकडे पद्धत असेल ते. आणि तुम्हाला सकाळी एक उपाय सांगितलाय, सकाळचा व्हिडिओ जाऊन बघा की दालचिनी कशी लावायची आणि हळकुंड कशी लावायची आहेत. आपण दरवाजातून बाहेरून आत येतो तेव्हा बाहेरच्या दिशेला लावायची आहेत, आतल्या दिशेला नाही लावायची. आणि लक्ष्मीपूजन कधी करायचं तर उद्या संध्याकाळी 7 हे सगळ्यात बेस्ट टायमिंग आहे. उद्याच लक्ष्मीपूजन आपल्या कॅलेंडर पंचांगामध्ये दिलेलं आहे, जरी आज अमावस्या असेल तरी. तर तुम्हाला या महत्त्वाचा टॉपिक माझ्या मते समजला असेल. आता थोडेसे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे. खूप सुंदर असे उपाय आहेत. बघा, तुम्हाला जे उपाय उद्या संध्याकाळी उद्या करायचे आहेत, तुम्हाला गणपतीचं जे आपण गणपती बाप्पा ठेवणार आहोत कुठे, पूजेमधले गणपती बाप्पा, सुपारी ठेवली तरी आणि गणपती बाप्पा ठेवलेत तरी आपल्या मंदिरातलेच गणपती ठेवायचे आहेत. गणपतीला आपण पंचामृताने जेव्हा स्नान घालून घेतो त्यानंतर गणपतीला ओल्या ह्या बोटांनी कुंकू ओलं करून लावायचं आणि अक्षता पण ओल्या करून लावायच्या. त्यानंतर लक्ष्मीला कुंकू हळद लावायचं आणि त्यानंतर लक्ष्मीला पण
अक्षता लावून घ्यायच्या, त्यानंतर कुबेर देवतांना चंदन किंवा केसर लावून घ्यायचं आणि त्यानंतर लक्ष्मीच्या मातीच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची. आपल्या लक्ष्मीची म्हणजे केरसुनीची पूजा करून घ्यायची. सूप ठेवला असेल, टोपली ठेवली असेल त्याची पूजा करायची. तुमच्याकडे जे काही रुपये पैसे दागिने आहेत त्याची पूजा करून घ्यायची. ही सगळी पूजा करून पूजा करायच्या आधी एक तुपाचा मोठा दिवा लावून घ्यायचा आहे, जो मी उपायांमध्ये पण सांगितला आहे. आणि असाही तुम्हाला तुपाचाच दिवा, गाईच्या तुपाचाच दिवा उद्या लावायचा आहे. आठवणीने गाईच्या तुपाचा दिवा लावा. आता उपाय सांगते. गणपती पुढे एक हळकुंड ठेवायचं आहे, पिवळे हळकुंड गणपती पुढे उद्या एक ठेवायचं आहे. आणि हे हळकुंड तुम्हाला दुसऱ्या दिवशी लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या धनस्थानी ठेवायचं आहे. दुसरं म्हणजे माता लक्ष्मी. माता लक्ष्मीला कवडी अत्यंत जास्त प्रिय आहे. चॉकलेटी कलरची, ब्राऊन कलरची कवडी नाही मिळाली तर पांढरी कवडी घ्या, त्याला पिवळी करा. कशी पिवळी करायची तर पिवळी हळद असते आपली, ती ओली करायची, त्यात ती डीप करायची आणि ती माता लक्ष्मीला व्हायची. आणि त्यानंतर ती तुम्हाला त्या हळकुंडासोबतच ती जी कवडी आहे ती सुद्धा तुम्हाला धनाच्या ठिकाणी बांधून ठेवायची आहे. 24 तास तिथंच ठेवून द्यायची आहे. 24 तास म्हणजे आज पूजा केली तर उद्या सकाळपर्यंत, पूजेचं विसर्जन करेपर्यंत तुम्हाला तिथंच ठेवायची आणि त्यानंतर ती कपड्यामध्ये बांधून तिजोरीच्या स्थानी ठेवायची आहे. वर्षभर तुमच्या घरामध्ये पैसा खेळता राहील, वर्षभर तुमच्याकडे पैसा येत राहील. त्याचप्रमाणे बघा, कवडी, गोमती चक्राला पण तितकंच महत्त्व आहे. एकच गोमती चक्र असेल तरी चालेल, पण ते माता लक्ष्मीला अर्पण करा. एकच कमळगट्ट्याची माळ असेल तर ती पण तुम्ही नक्की नक्की अर्पण करा. खूप जास्त तुम्हाला त्याचा फायदा होईल. कमळगट्ट्या मणीचं उद्या हवनही करायचं आहे. हवन कसं करावं हे आता सगळ्यांना माहिती आहे. एका हवन पात्रामध्ये थोड्या समिधा घ्यायच्या, कापूर घ्यायचा, त्यानंतर शेणाच्या गौऱ्या घ्यायच्या आणि त्यामध्ये आपण जी सेवा केलेली आहे त्या कमळगट्ट्याचे सगळे मणी त्यामध्ये घालायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथं हवन करून घ्यायचं आहे. आता हवन करून झाल्यानंतर, मातेची पूजा झाल्यानंतर तुम्हाला जे काही, आता तुम्ही खरं मी तर सल्ला देईन, आता आमच्याकडे स्वतःकडे डॉग आहे, मी तुम्हाला सांगेन की फटाकडे वाजवू नका, कारण त्या बिचाऱ्या प्राण्यांचे हाल आत्तासुद्धा बघा, बेला घाबरून बसलेली आहे. तिला फटाके वाजतायत ते सहन होत नाहीये. त्यामुळं कमीत कमी प्रदूषण पण कमी करा, आवाज कमी करा. काही घरामध्ये हार्ट पेशंट असतात, काही घरामध्ये वयस्कर लोक असतात, कुणाला सहन होत नाही, कुणाला कानांचे त्रास असतात, कुठं तहानी बाळं असतात, दवाखान्यामध्ये पेशंट असतात. ह्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला दीपावली साजरी करायची आहे. दीपावली ही कधीही स्वार्थीपणाने साजरी करायची नाही. आता आमच्या इथं अपार्टमेंटमध्ये वॉचमन्स असतात, त्यांना आपल्या कचरा गोळा करणाऱ्या ज्या लेडीज ताई येतात आपल्याकडे, बघा तुम्ही, आपण रोज कचऱ्याचा डबा नित्य नियमानं बाहेर ठेवतो आणि आपल्या त्या ताई घेऊन जातात बिचाऱ्या. म्हणजे त्यांचं त्या कामाला लाख मोलाचं काम त्या करतात आपलं, की आपला रोजचा कचरा त्या घेऊन जातात. त्या कधीही त्याची किळस करत नाहीत. तुमच्याकडून जेवढे तुम्हाला 100, 200, 500 जमतील तेवढे द्या. ते नसेल जमत, मिठाईचे एक बॉक्स घ्या आणि तुमच्या इथे जे सफाई कामगार असतील तुमच्या अपार्टमेंटमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये किंवा घंटागाडीवाले असतात, त्यांना जर उद्या तुम्ही टीप म्हणजे थोडेसे पैसे दिलेत तर तुमच्या आयुष्यामध्ये बरकत झाल्याशिवाय राहणार नाही. भले तुम्ही त्यांना 100 रुपये द्या, पण देऊन बघा. मी सांगते म्हणून हा उपाय करून बघा. मी प्रत्येक वर्षी हा उपाय करते आणि म्हणूनच मी तुम्हालाही सांगते की हे उपाय करा. हे उपाय काम करतात. छोटे छोटे आहेत, दिसायला लहान आहेत, मात्र हे महान आहेत. लहान उपाय असले तरी उपाय खूप काम करतात. बघा, तुम्ही एका घरची दिवाळी केलीत ना तर तुमचं माता लक्ष्मी भंडार भरेल, धनधान्याने भंडार भरेल तुमचं. हे माझं वाक्य आहे. तुम्ही फक्त एका घरची दिवाळी पूर्ण करा. अजूनही वेळ आहे. अजूनही गोरगरिबांसाठी, अनाथाश्रमांसाठी आपण देणं बनतो समाजाचं काहीतरी आणि आपल्याला ते करायचं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. स्वतःपुरती दिवाळी, स्वतःपुरता फराळ असं वागू नका. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी प्रत्येक शेजाऱ्याच्या घरी पूर्वीची पद्धत पुन्हा आणा. ताटभर सगळ्यांना नेऊन द्या. या सगळ्या परंपरा आपण जपल्या तर आपली पुढची येणारी पिढी जपेल, हे लक्षात ठेवा. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती द्यायची होती. पुन्हा एकदा सांगते, पूजा संध्याकाळी 7लाच करा. माझी स्वतःची पूजा मी संध्याकाळी 7ला करणार आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ.